हाय, कसे आहात सगळे? प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. इंग्रजी नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माहिती आहे आपलं नववर्ष पाडव्याला सुरू होतं, पण या इंग्रजी महिन्याप्रमाणेच आपलं सगळं जीवन चालतं ना, याच्याप्रमाणेच आपले पेमेंट होतात, याच्याप्रमाणेच जगभराची सगळी काय म्हणतात ना नियोजन उलथापालथ जे काय आहे ते ह्या वर्षाप्रमाणे असतं. म्हणून आपल्या सगळ्यांसाठी हे वर्ष आर्थिकदृष्ट्या पण आणि एकूणच आपल्या दैनंदिन व्यवहाराच्या दृष्टीने पण महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे हे वर्ष तुम्हा सगळ्यांना खूप आनंदाचं, भरभराटीचं आणि उत्तम आरोग्यदायी असं जावं. चला, नेहमीप्रमाणे मी लवकर उठली आहे. नवीन वर्षाची सुरुवात उत्साहात जोशमध्ये करायची आहे. एक्सरसाइज चुकवायची नाही, कारण आज पहिलाच दिवस आहे आणि याच दिवशी जर आपण आळसावलं तर वर्ष आपलं तसंच जाईल ना. आणि सुरुवातच आपण काय म्हणतात ना आळसावून केली तर प्रॉब्लेम होतं, कारण बरेच लोक या दिवशी ना लवकर उठत नाही, कारण जागरण झालेलं असतं नवीन वर्षासाठी, मग आरामात उठायचं. पहिला दिवस म्हणून आळसावत लोळत पडण्यापेक्षा लवकर उठून आपल्या रोजच्या कामाला मी लागलेली आहे. त्यामुळे आता एक्सरसाइज करणार आहेत. अहो गेलेले आहेत, माझं सगळं काम झालेलं आहे. मस्त सकाळचं छान वातावरण आहे. नवीन वर्षासाठी मी असं काही ठरवलं नाही की मी अमुकच करणार आहे. मी एकच गोष्ट ठरवली की आनंदी राहायचं आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं आणि जेवढे जेवढे क्षण आनंदाचे टिपता येतील तेवढे टिपायचे, आनंद घ्यायचा, आनंद द्यायचा, एवढंच. आणि मला माहिती आहे माझे हेल्थ इश्यू काय आहेत, त्याच्यावरच मी काम करते, कारण शेवटी आरोग्य आहे तर सगळं आहे. चला, व्यायामाला सुरुवात करणार आहे. तर सगळ्यात आधी वॉर्मअप आपल्याला सगळं करायचं आहे. थोडंसं मी एक्सरसाइजबद्दल बोलते. कोणतरी मला म्हणाल होतं तुम्ही काय करता. जेव्हा जेव्हा व्हिडिओ करते तेव्हा थोडं थोडं सांगेल. आपली बघा ना जास्त करून फॅट इकडे जमा होतो, आर्म्सवरती, हिप्सवरती, बेली, थाईज. मग मेनोपॉज नंतर तर अजूनच आपलं वजन वगैरे वाढायला लागतं, हे तुम्हाला माहिती आहे. तर हे आता सध्या मी याच्यासाठी करते. हातासाठी बघा, हे हात असे सर्क्युलर फिरवायचे उलट्या दिशेने. तर मी तुम्हाला शॉर्टकटमध्ये दाखवते, परत म्हणजे 10 राऊंड तरी करायचे. नंतर या पद्धतीने हे बघा जेव्हा कराल ना, किंवा सगळ्यात बेस्ट व्यायाम आपण पहिली पिटी करायचो ना, हां, हे सगळे हातासाठी आहे. नंतर मी तो छोटा माझा डंबेल्स घेऊन या पद्धतीने पण बॅक साईडला अशी करत असते. आता मी घेतलेलं नाही, तो हे हातासाठीचे व्यायाम आहेत. तर आता सगळा एक्सरसाइज दाखवते व्हिडिओ ह्याच्यातच होईल. तर सांगण्याचा उद्देश काय, जे पण येतं ना जितकं आपल्याला करता येईल तितकं करायचं. मी 5 मिनिटं प्राणायाम, कारण वेळेअभावी मला बऱ्याचशा गोष्टी करता येत नाही. तर मी ठरवलंय दिवसातनं सकाळचा अर्धा तास मी देते. 5 मिनिटं प्राणायाम, 5 मिनिटं ध्यान मेडिटेशन, 10 मिनिटं आणि 20 मिनिटं ही एक्सरसाइज, एवढंच करते. आणि मग वॉकला जाते. बाकी काही जास्त करत नाही. आणि तेही स्वतः शिकून जे काही बघते त्याच्यातनंच करते. मी सुरुवातीला 1 वर्षभर जिममध्ये गेली, तिथे मी बघितलं काय काय एक्सरसाइज त्यांनी मला फ्लोअर एक्सरसाइज शिकवल्या. नंतर असं यूट्यूब वगैरे सगळं बघून माझ्या बॉडीला काय सूट होतं ते बघून मी आपली, आणि मला जे झेपते माझी कॅपॅसिटी आहे, कारण खूप हार्ड पण आहे, पण आपल्याला तेवढं जमत नाही. जेवढं आहे तेवढं करते. हळूहळू आपली लवचिकता मग वाढत जाते. चलो, व्यायाम करता करता तुमच्याशी काही गप्पा मारते. तुम्हाला इकिगाई ह्या शब्दाचा अर्थ माहिती आहे का? हा जपानी शब्द आहे. तर मी हे वाचलं होतं. तर त्याचा अर्थ असा की इकी म्हणजे जीवन आणि गाई म्हणजे कारण, म्हणजे जगण्याचं प्रयोजन, मकसद. म्हणजे शेवटपर्यंत आपण जगण्याला आपल्या काहीतरी उद्देश असायला हवा. म्हणजे जीवनात आनंदानं, निरागसतेनं, कारण मनाशी ठरवून कसं जगावं, हे इकिगाईचं तत्व आहे. जपानमध्ये बरेचसे लोकांना 90 ते 95 गाठलेले आहेत, काही तर 100 गाठलेले पण लोक आहेत. आणि इथला प्रत्येक माणूस, मग पुरुष असो स्त्री असो, काहीतरी काम करण्यात सदैव गुंतलेला असतो. आणि त्यांच्या ती इकिगाई ह्या शब्दाचा ना तर सोपा अर्थ असा की तुम्हाला मनापासून काय करायला आवडतं, कशात तुमचं मन रमतं ते ठरवा. तुम्हाला कुठल्या गोष्टीत गती आहे, कोणती कला आहे ते तपासून बघा. तुम्ही अशी कुठची गोष्ट करू शकता की ज्याचा आजूबाजूच्या समाजाला उपयोग होईल. आणि थोडक्यात काय, तर आयुष्याच्या शेवटापर्यंत कशात तरी मन गुंतून राहणं, आपल्या ज्ञानाचा, कौशल्याचा स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांना कसा उपयोग होईल आणि आपलं आयुष्य पूर्णत्वानं जगणं, हा विचार अंगीकारणं म्हणजे इकिगाई. एकूणच काय, सुखी राहावं, सदैव हसतमुख आनंदी राहावं, हा मूलमंत्र जपणं सगळ्यात उत्तम.
वाचता वाचता हा इकिगाई शब्द सापडला. आज जल्दी आ गई शर्मिला. अच्छा हो गया. तुम्हें क्या बताऊं, तुम मेरे क्या हो, मेरी जिंदगी के तुम्ही हसे राहो. जवळजवळ 10 वाजलेत. नवीन वर्षाची सुरुवात, नवीन वर्षाचा पहिला दिवस नवीन ड्रेसनी केलेली आहे. तसं आपण नेहमीच जातो व्यवस्थित. कधी कधी कंटाळा आला की काहीतरी गुंडाळून उशीर झाली जातो, पण मी आज लवकरच 5-10 मिनिटं रेडी झाली आहे. आणि काय म्हणतात ना, पहिल्या दिवशी नवीन ड्रेस घातला की असं वाटतं ना वर्षभर नवीन कपडे मिळतील. चला, तर माझी सगळी कामं आटपलेत. मी नेहमी वेळेतच जाते, पण आज मी अजून 15 मिनिटं जरा लवकर निघाले. आवरले माझं सगळं ना, लवकर उठल्यामुळे पहिला दिवस एनर्जेटिक असं. चला भेटूया आता आपण संध्याकाळी. हो ना, मी म्हटलं आज पहिला दिवस ना म्हणून मी नवीन ड्रेस घातला म्हणजे वर्षभर मला नवीन कपडे मिळतील. तर ते हसत होते, म्हणते काय तू बोलतेस. लवकर चलो 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 चलो. हे बाकी बरोबर बोललीस तू. काय नवीन वर्षाचा नवीन ड्रेस घातलास तर वर्षभर नवीन ड्रेस मिळणार. तर नवीन ड्रेस तुला आलेला आहे. गिफ्ट मध्ये गिफ्ट. अरे गाडीचं एक आहे काय, हा तुझा ड्रेस. जाताना कसं असतो, येताना असं थकलेलं असतो, पण तरी पण मी आज बरी फ्रेश आहे. आणि आहोंनी काय ते नवीन आणले, लिफ्टमध्ये गिफ्ट दिलं बघितलं ना. ते असे ड्रेस बीस काय आणत नाही, ते असे टी शर्ट्स, टॉप, जीन्स अशी खरेदी ते छान करतात, तेच आणतात मला. आणि साडी वगैरे म्हटलं की नाही, ते मोस्टली हे ड्रेस वगैरे मी करते. चला चेंज करायचं, पुन्हा कामाला लागायचे. परत पोटापाण्याची व्यवस्था. आकाशने चहा ठेवला आहे. हो, नी हा टॉप आणलाय, ब्लॅक झाला, आता व्हाईट आणले. छान आहे. घालून दाखव. घालून काय घालू तर लगेच लगेच घालून दाखव. फॅशन शो आमच्याकडे पद्धत आहे का, आणलं की लगेच घालायचं, फॅशन शो करायचा. बघा बसला व्यवस्थित बसलाय, परफेक्ट बसला ना. हा हात असेच असतात की थोडं टाईट पाहिजे होतं. बरोबर आहे. नाही ना, मस्त बसला. काहीतरी असणार आहे. हो का, काही स्टाईल. हे बघा, अहो घेऊन आलेत ते असे जीन्सवरचे टॉप, जीन्स याच्यामध्ये त्यांची चॉईस, ड्रेस साडी मी. आणि मस्त मला आवडलं. आधी त्यांनी ब्लॅक आणला होता, तो पण त्यांनीच आणला होता. आणि व्हाईट पण तेच घेऊन आले. आणि ह्याला असं नेट आहे, पण नेट असलं ना तरी आतून लायनिंग आहे इथपर्यंत, त्याच्यामुळे हे नाही, एवढं प्रॉब्लेम नाही, मस्त दिसतंय. आणि इकडे मात्र लायनिंग नाही, हे असं थोडं मोकळंच आहे. छान आहे, मला आवडलं. नवीन वर्षाचं पहिलं गिफ्ट. आजचा दिवस गिफ्टचा आहे. हे माझ्या मैत्रिणीने मला आणलंय गळ्यातलं. तिने आज मला गिफ्ट दिलं. ती बाहेर गेली होती वेकेशनसाठी फिरायला, तेव्हा तिथून तिने आणलंय. तर मला खूप आवडलं. माझी खास मैत्रीण आहे, खूप वर्षाची जुनी मैत्रीण आहे. तर तिला माहिती आहे मी सगळं घालते. आता हा व्हिडिओ ती बघत असेल तर तिला खूप खूप थँक्स, लव यू. हां, घाई घाई धीरच धरवत नाही, लगेच घालायचं. मस्तच दिसतंय. मला खूप आवडले हे जे स्टोन आहेत आणि त्याचं जे फिनिशिंग आहे आणि त्याचा जो ग्लो आहे ना, खूप सुंदर दिसतंय. असं प्लेन साडीवर, प्लेन ड्रेसवर खूप छान दिसेल. मस्त. चला, नवीन वर्षाची सुरुवात तर छान झालेली आहे. आता पोटापाण्याची व्यवस्था. आज नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून सगळे म्हटले काहीतरी वेगळं बनवतं. काय बनवायचं म्हटलं, आज पाणीपुरी बनवूया. आणि सकाळी लवकर उठले होते ना मी, त्याच्यामुळे मी तयारी अर्धी करून गेली होती. वाटाणे भिजत घालून थोडी चटणीची पण तयारी करून गेली होती. त्याच्यामुळे बरं पडलं, कुकर लावला आणि तोपर्यंत शिट्ट्या होईपर्यंत माझा फॅशन शो उरकून झाला. आणि आता मी पुन्हा किचनमध्ये आली आहे. आता रगडा बनवते पटपट. काय नाही, साधं सोपं. आणि कसं, बाहेर किती पुऱ्या मिळतात, 6 पुऱ्या 1 प्लेट मागवली तर घरात भरपूर खाता येतं. आणि ते पाणी कसं असतं, ते भीतीच वाटते. म्हणजे मोस्टली कोविडनंतर मी पाणीपुरी बाहेरची अशी खाल्लीच नाही. म्हणजे एखाद्याच खाल्ली असली तर, पण नाहीच, टाळतोच आता सध्या. तर घरी कसं आपण पोटभर बनवू शकतो आणि खाऊ शकतो ना भरपूर असं. तर चला म्हटलं, नवीन वर्षाची सुरुवात नवीन ड्रेसने, जरा छानशा पदार्थाने करूया म्हटलं. तर रगडा माझा तयार आहे. साधा सिंपलच बनवले,
पण सकाळी लवकर उठल्यामुळे थोडंसं माझी तयारी झाली असल्यामुळे मला बरं पडते. स्त्री किती जरी दमून आली ना तरी तिला आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक बनवताना खूप आनंद होतो. बघा माझं पाणी तयार आहे पाणीपुरीचं मस्तपैकी. आणि आता त्याच्यामध्ये थोडा चाट मसाला वगैरे टाकते, पाणीपुरी मसाला टाकला आणि थोडं चाखून पण बघते कारण ते व्यवस्थित व्हायला पाहिजे. पाणी बिघडलं तर मग त्या पाणीपुरीला एवढी काही छान चव येत नाही. मग कमी पडला तर पुन्हा टाकला. आणि थोडासा चाट मसाला ना मी काय म्हटलं नंतर रगड्यामध्ये पण टाकणार आहे कारण त्याने पण थोडी चव येते. तर अशा प्रकारे आजचा हा बेत आहे पाणीपुरीचा मस्तपैकी. सगळे वाट बघतात. थोडं लिंबू पिळलं त्या पाण्यामध्ये आणि चाट मसाला पण आता त्याच्यात टाकला. बघा मस्त पाणी तयार आहे पाणीपुरीचं. आता दही पण मी इकडे करून ठेवले कोणाला दहीपुरी खायची असेल तर. आणि हा रगडा झालं. आज हेच डिनर. पूछना तो नहीं चाहिए, फिर भी पूछ रही हूँ, क्या ये घर अब पूरा आपके नाम पे हो जाएगा? कशी आहे टेस्ट? मस्त. मग बघा कसं लागतं माझा वाढ झालं. तुम जो कह रहा था वो सच नहीं है. खायला जाण्यापेक्षा हे बघा घरातलं हो पाणीपुरी बाहेरचं नाही खात. एकूणच आजचा दिवस खूप छान गेला. गिफ्ट मिळालं म्हणून नाही तर गिफ्ट तर मिळाले म्हणून आनंद आहेच. आणि गिफ्ट हे काय म्हणतात ना ते किती अनमोल असतं, त्याची किंमत महत्त्वाची नसते. ते देणाऱ्या माणसाने किती प्रेमाने आपल्यासाठी दिले त्याचं खूप महत्त्व असतं. आणि पहिला दिवस अगदी उत्साहात नवीन ड्रेस सगळं घालून गेले होते, छान वाटलं. आणि आता पाणीपुरीवर पण ताव मारून झालेलं आहे. तर मस्तपैकी आता आराम करायचं. हे म्हणतात एवढी कशी काय फ्रेश तू आज? नाही म्हटलं आता थकली आहे पण आता मला किती थकलं तरी आपण फ्रेश राहिलं पाहिजे. सतत एनर्जेटिक राहायचा प्रयत्न करायचे. चला व्हिडिओ आज इथेच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा. हो आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ आले की तुम्हाला समजत जातील. तर पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त राहा, स्वस्त राहा, एन्जॉय करा. बाय बाय, गुड नाईट.